सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाजप ताकद देणार। भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील अशी माहिती आहे। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि मंत्रिमंडळातील सहकारी आज अर्ज भरायला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज आपला बारामती पोटनिवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करणार आहे। यावेळी राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते त्याचबरोबर भाजपचेही काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार अशी माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आज सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, काय अधिक अपडेट? अंकिता, साधारणतः 12:30 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा उमेदवारी अर्ज जो आहे तो बारामती पोटनिवडणुकीसाठी भरणार आहेत आणि त्यापूर्वी सहयोग या निवासस्थानातून त्या काटेवाडी या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यांच्या सासू असणाऱ्या अजितदादांची आई असणाऱ्यांचे दर्शन जे आहे ते पहिल्यांदा त्यांच्याकडून घेतलं जाईल। त्यांचा आशीर्वाद जो आहे तो घेतला जाईल आणि त्यानंतर काटेवाडीच्या जवळ असणारं कनेरी हे गाव आहे जे की मूळ गाव मानलं जातं, यांचं तिथे जाऊन दर्शन जे आहे ते तिथल्या मंदिरामध्ये सुनेत्रा पवार घेणार आहेत आणि त्यानंतर इतर महापुरुषांच्या सगळ्या स्मृतीस्थळावरती जात अभिवादन केल्यानंतर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी जे दादांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन जे आहे ते देखील सुनेत्रा पवार घेणार आहेत आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे आणि या सगळ्यानंतर कार्यकर्त्यांशी देखील संवाद जो आहे तो एका सभागृहामध्ये त्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे। कारण या सगळ्या पोटनिवडणुकीसाठी फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातून जे आहेत ते कार्यकर्ते, आमदार किंवा इतर मंत्री यायला सुरुवात होणार आहे। कारण भाजपकडून स्वतः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या संपूर्ण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत। त्यामुळे आजचा दिवस हा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे। कारण अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर जी बारामतीमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी बारामतीमधून सुनेत्रा पवार जे आहेत त्या निवडणूक लढवत आहेत। ही पोटनिवडणूक ते लढवत आहेत। ही निवडणूक इकडे बिनविरोध व्हावी यासाठी देखील प्रयत्न जे आहेत त्या सुरू झालेले सगळ्यांकडून पाहायला मिळत आहे। सुनील तटकरे यांनी काल देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सहयोग या निवासस्थानी भेट घेतलेली होती। स्वतः प्रफुल्ल पटेल देखील या सगळ्याच्या संपर्कामध्ये आहेत आणि काँग्रेसला देखील विनंती केली जाऊ शकते। कारण काँग्रेसने देखील आकाश मोरे यांना उमेदवारी अर्ज जो आहे तो दिलेला आहे। त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ देखील जे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देखील बारामतीमध्ये येत आहेत आणि त्यांच्याकडून देखील आज उमेदवारी अर्ज जो आहे तो काँग्रेसचा भरला जाणार आहे। परंतु साधारणतः 9 तारखेपर्यंत या सगळ्यांची अंतिम तारीख आहे की 9 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतला जाऊ शकतो। त्यामुळे 9 तारखेपर्यंत हालचाली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये घडू शकतात। त्यामुळे उमेदवारी कोण कोण भरत आहे आणि ही निवडणूक अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून सगळ्यांकडूनच बिनविरोध केली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। निश्चित रोहन, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।